मागील भागामध्ये आपण बघितले तिच्यासाठी माझी थांबायची तयारी आहे. त्यावर जयवंत म्हणाले की हो, आम्ही थांबायला तयार आहोत. पण आज आपण योगिताच्या बाबांशी बोलू. तिची काही स्वप्न आहेत ती ते पूर्ण करू देत. आता पुढे तिला लग्नानंतरही तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचा पाठिंबा असेल. आणि जर तिला लग्नाआधी तिची स्वप्न पूर्ण करायची असतील तरीही आमची हरकत नाही. त्यासाठी आम्ही थांबू. पण तिला जास्त वर्ष लागणार असतील तर आमची अडचण तर तुम्हाला माहीत आहे. जयवंत, तुम्ही त्याची काळजी नका करू. तिने आम्हाला प्रॉमिस केले आहे. ग्रॅज्युएशननंतर स्थळ पहा, म्हणून तुम्ही फक्त थोडे महिने थांबा. हे बघा, तिला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत आणि स्पर्धा परीक्षेचं वास्तव आपल्याला माहीत आहे. पहिल्या प्रयत्नात यशस्वी होईल असं नाही. आणि लग्नानंतर तुम्ही तिला जॉब करू देणार आहात, तिला परीक्षेसाठी पाठिंबा देणार आहात, तर आम्ही त्याबाबतीत निश्चिंत आहोत. योगिताचे मामा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण मला सांगा, ही अट तुम्ही घातला की पहिल्या प्रयत्नात यशस्वी नाही झाली तर लगेच लग्नाचं पाहायचं. पण मी योगिताला चांगलं ओळखतो. तुम्ही तिला अट घातली आणि तिने तुम्हाला लगेच होकार दिला, याचा अर्थ असा आहे की तिला तिच्या स्वतःवर विश्वास आहे किंवा तिची स्वतःला पहिल्या प्रयत्नात पास होण्यासाठी कष्ट करायची तिची तयारी आहे. आणि समजा ती पहिल्याच प्रयत्नात पास झाली तर तर काय करायचं? संभाजी म्हणाले. हा विषय पण मांडून झाला आहे आमचा. म्हणजे आम्ही तिला सांगितलं आहे की जर ती पास झाली आणि जॉब लागला तरी आम्ही तिच्या लग्नाचा विचार करू. पण 1 ते 2 वर्षांनी. या सगळ्यात जर तरच्या गोष्टी आहेत. आज मी तुम्हाला विचारत आहे की समजा ती पास झाली आणि जॉब लागला तर तुम्ही अजून थोडी वर्ष थांबाल का? नाही. म्हणजे कसं आहे, तुम्हाला घाई असेल आणि लग्न लवकर हवं असेल, त्यामध्ये काही गोष्टी आडव्या आल्या तरचा विषय आहे हा. म्हणजे मी योगिताला तुमचे गिफ्ट ओपन करून दिलं नाही, कारण मलाही वाटतं की ते जे गिफ्ट घेईल ते देणारे व्यक्ती तिच्या आयुष्यात तिच्या जवळचे असावे. योगिताच्या मामांनी आपलं मत मांडलं. काका, मी थांबायला तयार आहे. म्हणजे मी आधीच सांगितलं आहे आणि आत्ताही सांगतो. बाबा आणि आम्ही तिला तिचा वेळ देऊ, पण तो वेळ अति पण जास्त नको इतकंच आम्हाला वाटतं. बाकी त्या गिफ्टबद्दल आम्हाला थोडी हेल्प हवी आहे. कराल ना? म्हणजे तिने काल ऋतिकाला सांगितलं आहे की गिफ्ट महाग असेल तर ते मी घेणार नाही, परत पाठवून देईन. आणि खरंच ते गिफ्ट महाग आहे आणि मला आता भीती वाटते की ती परत पाठवून देईल. योगेश बोलला. एक गोष्ट विचारू, तू इतकं महाग गिफ्ट का घेतलंस? तुझं स्टेटस दाखवण्यासाठी का? म्हणजे योगिता, ते मुळात पसंत नाही. म्हणजे ती समजेल की तुम्ही मुद्दाम दिले तुमची श्रीमंती दाखवायला. योगिताचे मामा बोलले. काका, कसं आहे, माझ्या कमाईतून मला माझ्या जवळच्या व्यक्तींना काही द्यायचं होतं. त्यामध्ये आई ऋतिका आहेत. आता आई नाही आहे आणि योगिता माझ्या आयुष्यात आली आहे. मला ती आवडते आणि मला लग्न करायचं आहे तिच्याशी. आणि मला त्याच व्यक्तीवर खर्च करायला आवडतो जी व्यक्ती माझ्या आयुष्यात खास असेल. माझ्या नवीन कंपनीचं ओपनिंग नाही झालं, पण त्याचं प्रोडक्शन सुरू झालं आहे. त्यातून पहिलं बेनिफिट आलं. त्यातून मी ऋतिका आणि योगितासाठी गिफ्ट घेतलं होतं. पण आता असं वाटत आहे की ती परत देईल. योगेश तोंड पाडत बोलला. नाही देणार. फक्त एक काम कर, योगितासाठी काय गिफ्ट घेतलं आहेस ते सांग, म्हणजे मला त्याप्रमाणे तिला समजवायला बरं. योगिताचे मामा बोलले. योगेशने त्याच्या फोनमधील त्या गिफ्टचा फोटो दाखवला. ओके, मी काहीतरी करतो, असं म्हणून ते योगिताच्या घरी जायला निघाले. योगिताच्या घरी मामा पोहोचले. तिच्या आईने आणि योगिताने आधीच तयारी करून ठेवली होती. संध्याकाळी सगळ्यांना संभाजीच्या घरी आमंत्रण असल्यामुळे योगिताच्या आईने सकाळी जेवण बनवलं होतं. त्यामुळे आल्या आल्या मामाने हातपाय धुतले आणि ताईकडून ओवाळून घेतले. तेवढ्यात योगिता, बाबा आणि गुंडू आले. ते त्यांच्या बहिणीच्या घरी जेवून आले होते. त्यामुळे योगिता, तिची आई आणि मामांनी जेवून घेतले. जेवून झाल्यावर मामा आणि ती आतल्या रूममध्ये गेले. कालचे तिचे गिफ्ट तसेच होते. ऋतिकाने तिला सुरुवातीला दिलेले गिफ्ट सोडून तिने बाकीची गिफ्ट काढली. पहिलं गिफ्ट ओपन केलं. त्यामध्ये छान ड्रेस होता. येलो कलर आणि राणी कलरची डिझाईन असलेला सलवार सूट होता. छान होता, पण अति महागडा नव्हता. त्यामुळे ती निश्चिंत झाली. मामा तिचे एक्सप्रेशन बघत होता. या गिफ्टपासून तिला काही प्रॉब्लेम नव्हता हे त्यांच्या लक्षात आले. पण दुसरे गिफ्ट घेण्याबाबत त्यांना तिला कन्व्हिन्स करायला खूप कसरत आणि खोटं बोलावं लागणार होतं. आणि योगिताशी खोटं बोलणं एवढं सोपं नव्हतं. मामा, दुसरं ओपन करूयात का? योगितानं त्यांची तंद्रीभंग करत विचारलं. हो, चल करूयात, मामा म्हणाले. गिफ्ट ओपन केल्या केल्या तिचे डोळे विस्फारले. मामा तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. बघू काय आहे ते, मामा बोलला. तसं ती म्हणाली. मामा, अरे हे खूप महागडं आहे ना, नको, हे आपण परत देऊ.
आधी दाखव तर बघू, मामा म्हणाल्यावर तिने ते गिफ्ट मामाच्या हातात दिलं. अरे चा, मी पण हेच आणणार होतो तुला. आयर्न ज्वेलर्समध्ये गोल्ड प्लेटेड अमेरिकन डायमंडच्या दागिन्यांचा सेल लागलाय ना, इमिटेशन ज्वेलरीचा, तिथलं आहे हे. अरे मामा, तू काय मला वेड्यात काढतो का? अरे हे डायमंड किती चकाकत आहेत, आणि ती चेन बघ, सोन्याची आहे. मला माहीत आहे हे गोल्डचं आहे. तू काय मला इतकं महागडं गिफ्ट देणार होतास का? ती मामाकडे बघत बोलली. अगं तुझं बरोबर आहे, हे असं ओरिजिनल दिसणारच ना, कारण ते 1 ग्राम गोल्ड प्लेटेड आहे. हा महाग आहे, पण इतकाही नाही, कारण बघ ना हे किती नाजूक आहे. त्यामुळे त्याला 1 ग्राम गोल्ड पण लागलं नाही. फक्त सोन्याचं पाणी असतं ग ते. म्हणजे तू परत द्यायला गेल्यावर त्याची किंमत आपल्याला परत मिळते. तसंच आहे ते. तुझ्या वाढदिवसाला मी तुला गिफ्ट करणार होतो हे. म्हणजे मी तिथे गेलो होतो आत्ताच घ्यायला, पण मिळालं नाही गं, आधीच बुक झालं होतं ते. म्हणून म्हणलं की परत घेतो. मामा, मला पटत नाही तू जे म्हणतोयस ते, योगिता म्हणाली. माझ्यावर विश्वास नाही ना? तू एक काम कर, माझं गिफ्ट ओपन कर, म्हणजे तुला कळेल. योगिताने मामाचे गिफ्ट ओपन केले आणि पटकन आपल्या हातात घातले. मामा, अरे हे किती मस्त आहे, पण तू इतकं महाग का आणलं? ती, ही पावती बघ, मग तुला समजेल, असं मामा बोलल्यानंतर तिने ती पावती पाहिली. आयर्न ज्वेलर्सची 1 ग्राम गोल्ड प्लेटेड ब्रेसलेटची पावती होती. अरे मामा, कसलं ओरिजिनल दिसतं हे, मस्तच छान आहे एकदम. योगिता, आता तर पटलं ना तुला की हे ओरिजिनल नाही ते? तिच्या मामाने सकाळी जाऊन ते गिफ्ट घेतलं होतं. म्हणजे त्यांना जयवंतनी तशी कल्पना दिली होती की आयर्न ज्वेलर्समधून गोल्डचं काहीतरी घेतलं आहे, म्हणून त्यांनी सकाळी जाऊन त्यांच्या 1 ग्राम दागिन्यांच्या शोरूमला जाऊन ते ब्रेसलेट आणलं होतं. ते सुद्धा असंच आहे. तरी पण मामा हे महागच आहे ना? योगिता, अगं त्यांच्या स्टेटसनुसार दिलं त्यांनी. आपल्यासाठी महाग असेल ते, पण त्यांच्यासाठी एवढं काही नाही. आणि बघ, त्यांनी एखादं साधं गिफ्ट दिलं असतं तर आपण काय म्हणालो असतो की बघा हे बडा घर पोकळ वासा, हो ना? मामा म्हणाले. हो, बाबाही बोलले होते की थोडंफार महाग असणार गिफ्ट म्हणून. ती, मग आता परत देणार नाहीस ना? मामा, हो मामा, मी नाही देणार. ती, पण योगिता जपून वापर, महाग आहे ते, कुठे हरू नकोस इतकंच. मामा, हो मामा, चला आता बाबांचं आणि गुंडूचं गिफ्ट बघूयात. ती, तिने गुंडूचं गिफ्ट ओपन केलं. त्यामध्ये सिस्टर असं लिहिलेलं किचन होतं. मस्त आहे मामा हे, पण याने मला हे का दिलं आहे? ती, ते तुला हे गिफ्ट ओपन केल्यावर कळेल, असं म्हणून तिच्या बाबांनी तिच्या हातात एक बॉक्स ठेवला. तिने तो ओपन केल्यावर आनंदाने उड्या मारू लागली. आनंद आणि आश्चर्य दोन्ही तिच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होते. बाहेर संभाजी, श्रीधरनी तिच्यासाठी घेतलेली ॲक्टिवा घेऊन उभे होते. ती उड्या मारतच बाहेर आली. संभाजीबरोबर योगेश, ऋतिका आणि जयवंत तिघेही आले होते. योगेश तर तिला अशा उड्या मारताना पाहून खुश झाला होता, पण त्या गिफ्टबद्दल अजून मनात धाकधूक होतीच. योगिताच्या मामाने त्याला मागून डन म्हणून अंगठा केला तर तो निश्चिंत झाला. सगळे आत आले. योगेश, ऋतिका आणि जयवंत परत चालले होते. त्यांचं अचानक काही काम निघालं होतं. जयवंतने योगिताला बोलावले आणि म्हणाले, योगिता, तू दिलेल्या गिफ्टबद्दल खूप खूप आभारी आहे मी तुझा. आजपर्यंत आम्ही असा कधीच विचार केला नव्हता की फोटो एडिट करून आराध्यासोबत सगळ्यांचा फॅमिली फोटो करावा, पण तू दिलेल्या गिफ्टमध्ये तू आराध्यासहित आमची फॅमिली पूर्ण केलीस. त्याबद्दल आम्ही सर्वजण तुझे मनापासून आभार मानतो. काका, आभार काय त्यात, मी फक्त प्रयत्न केला आहे. सॉरी, म्हणजे मी विकत घेऊन काही दिलं नाही, तुम्हाला आवडलं हेच महत्त्वाचं. नाही बाळा, आम्ही तुला दिलेल्या गिफ्टची किंमत तू आम्हाला दिलेल्या गिफ्ट पुढे 0 आहे. खूप छान आहे, आवडलं आम्हाला. जयवंत भाऊक होत म्हणाले. इतकं सुंदर पेंटिंग आम्हाला पैसे देऊनही मिळालं नसतं, आणि जरी मिळालं असतं तर त्यात तू जो जिवंतपणा आणला आहेस तो आला नसता कदाचित. जयवंत म्हणाले, काका, मी ते ऋतिकासाठी बनवलं होतं. मुलांसाठी आई असणं किती महत्त्वाचं असतं हे मला चांगलंच माहीत आहे, म्हणून मी आईंना तुमच्यात आणायचा प्रयत्न केला, आणि तुम्हा सगळ्यांना बघून असं वाटत आहे की तो प्रयत्न यशस्वी झाला. खरं तर तुम्हाला आवडलं त्याबद्दल मी आभारी आहे तुमची. योगिता, कोणालाच ते कशाबद्दल बोलतात ते कळत नव्हतं. जयवंतने त्यांना तिने काढलेल्या पेंटिंगचा फोटो दाखवला. तिच्या मामांना आणि बाबांना अभिमान वाटला. हुशार तर ती होतीच, पण सगळ्यांची मनं जपणारी आणि जिंकणारी होती. इंग्लिशमध्ये म्हणतात ना, ब्युटी विथ ब्रेन, तशीच होती ती. सगळ्यांच्या आयुष्यात आनंद आणणारी. संध्याकाळी संभाजींच्या घरी ओवाळणीचा कार्यक्रम झाला. त्यांनी तिला स्पर्धा परीक्षेची काही पुस्तकं भेट म्हणून दिली. आजच्या दिवसातल्या सगळ्या गिफ्टमध्ये हे तिचं सगळ्यात आवडतं गिफ्ट होतं. रात्री जेवून सगळे घरी परतले. अशीच आनंदात दिवाळी गेली. कॉलेज सुरू व्हायला 10 दिवस बाकी होते आणि पूर्वपरीक्षेला 15 दिवस. ती जोमाने अभ्यासाला लागली. काही करून पास व्हायचं आणि जॉब मिळवायचा या दृष्टीने ती रात्र आणि दिवस एक करत होती. तर फ्रेंड्स,
आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.